मंडळी, साबळेंचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय आणि या व्हिडिओच्या नंतर आता लस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आरोग्य विभाग व नागरिक यांच्यातील कायदेशीर संवाद आणि त्याचं विश्लेषण आपण करतोय. तर मंडळी, HPV व्हॅक्सिन नोटीस आणि वाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागरिक यांच्यातील कायदेशीर नोटीस. रविराज साबळे यांना जी कायदेशीर नोटीस देण्यात आली आणि लसीच्या सुरक्षिततेबाबत तीव्र असा संघर्ष यामध्ये बघायला मिळाला. नागरिकांचे मुख्य प्रश्न काय, कायदेशीर आधार काय, तर नोटीस कोणत्या नियमानुसार दिली आहे, संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे का, रविराज साबळे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे का, नुकसान भरपाई, त्यामुळे लसीमुळे मृत्यू किंवा गंभीर दुष्परिणाम झाल्यास शासनाचं धोरण काय, लेखी उत्तर देण्याऐवजी कायदेशीर कारवाईची धमकी का दिली जाते. रविराज साबळे हे सरकारच्या विरोधात बोलू शकतात का, ते भारतीय संविधानात तसे अधिकार त्यांना मिळाले आहेत का, आणि मग तुम्ही बदनामी याला कसं म्हणता असे त्यांचा सवाल हा योग्य आहे का, प्रशासनाची भूमिका काय. तर म्हणजे लसीबद्दल गैरसमज पसरवू नयेत यासाठी नोटीस दिली असं प्रशासनातील अधिकारी म्हणतात. कारवाईचा उद्देश नाही असं देखील ते म्हणतात. HPV लस पूर्णपणे सुरक्षित आणि ऐच्छिक आहे. तांत्रिक चर्चेसाठी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. प्रचलित अशा सरकारी नियमांनुसारच सर्व लसीकरण कार्यक्रम राबवले जातात. लस पूर्णपणे ऐच्छिक आहे, कोणतेही टार्गेट नाही आहे. जनतेमध्ये गैरसमज हा तुम्ही पसरवू नये असं रविराज साबळेंना सांगण्यात येतं. तर महत्वाचे मुद्दे काय आहेत, HPV लस, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कायदेशीर नोटीस आरोग्य विभागाकडनं, संविधानातली सद्यस्थिती, अनिर्णित वाद, आणि या सगळ्या विभागात आरोग्य विभागात महाराष्ट्र शासन विरुद्ध नागरिक असा संवाद आणि त्याचा सारांश. मंडळी, हा व्हिडिओ आरोग्य विभाग आणि श्री रविराज साबळे यांच्यातील एक वादग्रस्त संवादांचा सारांश तुमच्या समोर मांडतो आहोत. मुख्यत्वे HPV लसीकरणाबाबत समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या व्हिडिओजमधनं आणि त्यानंतर आरोग्य विभागाने बजावलेली नोटीस यावरती हा संवाद, हा व्हिडिओ आधारित आहे. कायदेशीर नोटीस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वाद. संवादाची सुरुवात ही आरोग्य विभागाने पाठवलेल्या नोटिसीवरनं झाली. मग रविराज साबळे यांनी असा युक्तिवाद केला की त्यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की आरोग्य विभागाने त्यांचं म्हणणं ऐकून न घेता थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांना का दिला. दुसरीकडे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की जनहित लक्षात घेऊन आणि लसीकरणाबाबत गैरसमज पसरू नये या उद्देशाने ही नोटीस बजावण्यात आल्याची अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नोटिसीमध्ये चुकीची माहिती देणाऱ्या चित्रफिती त्वरित काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते असं देखील ते म्हणतात. मुख्य कायदेशीर संघर्ष. मंडळी, नागरिकांचा आक्षेप, संविधानिक अधिकारांचं उल्लंघन आणि स्पष्ट कायदेशीर नियमांचा अभाव या ठिकाणी बघायला मिळतो. आरोग्य विभागाची भूमिका, सार्वजनिक आरोग्य सुरक्षा आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे, तसेच लसीची सुरक्षा आणि दुष्परिणामांची चर्चा या ठिकाणी रविराज साबळे यांनी केली. तर आरोग्य विभाग या लसीच्या सुरक्षतेबद्दल खात्री देत असेल तर त्यांनी तसं लेखी स्वरूपात लिहून द्यावं असं रविराज साबळे यांचं म्हणणं होतं. लसीमुळे होणाऱ्या संभाव्य गंभीर दुष्परिणामांबाबत आणि मृत्यू झाल्याची जबाबदारी कुणाची असणार असा प्रश्न रविराज साबळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला. कोणत्याही औषधाचं किंवा लसीचं सौम्य दुष्परिणाम हे असू शकतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या आधी या सगळ्या गोष्टींची टेस्टिंग झाल्याचं देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात ही लस पूर्णपणे सुरक्षित असून तांत्रिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ती दिली जाते असं देखील ते सांगतात. तर नुकसान भरपाई आणि सरकारी धोरण. मंडळी, चर्चेच्या दरम्यान कोविड लसीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नुकसान भरपाईच्या धोरणात रविराज साबळे यांनी हे मोठे प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांना विचारलेले आहेत. तर म्हणजे हा सगळा वृत्तांत, हा प्रकार, रविराज साबळे यांचं म्हणणं, त्यावरती झालेला अधिकाऱ्यांचं उत्तर आणि या सगळ्या गोष्टींवर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस.